हॅलो, मी नम्रता. आज आहे अंगारकी संकष्टी, त्यामुळे मी सकाळी लवकर उठले होते आणि लवकरच आवरून घेतले. आपण आवरून टापटीप झालो की आपल्याला पण कसं मस्त असं फ्रेश वाटायला चालू होतं. सगळ्यात आधी तर मी देवपूजा करायला घेतली. देवपूजा करून झाली, तुळशीला पाणी वगैरे दिलं. माझा व्हॉइस आज इग्नोर करा, कारण माझी तब्येत थोडी ठीक नाही. तब्येत ठीक नाही याचा अर्थ असं काही मला झालेलं नाही, फक्त माझा घसा बसला आहे. उपवास आहे म्हणून मी सगळ्यात पहिला तर साबुदाणा खिचडी बनवली. श्रीषाला खिचडी आवडली, त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की खिचडी एक नंबर झाली आहे. तशी पण माझी खिचडी चांगलीच होते कायम. मला मी बनवलेलीच खिचडी आवडते, कारण मी प्रॉपर भाजते, ब्राऊन भाजते, त्यामुळे मला तीच आवडते. घसा खूपच पॅक वाटत होता, त्यामुळे मी अद्रक घालून चहा बनवला आणि तो चहा पिऊन घेतला. संध्याकाळी जेवणामध्ये मी कोथिंबीरची वडी बनवली. कोथिंबीर वॉश करून एकदम बारीक चिरून घेतली आहे. ताटामध्ये लसूण, मिरची ताटामध्ये मिरची, लसूण, जिरे याचं बारीक वाटण करून घेतले. त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड केली आणि तिखाला ऍड केला आहे. थोडीशी हळद पण त्याच्यामध्ये टाकली. 1.5 वाटी बेसनचं पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ मी ऍड केले. थोडंसं पाणी ऍड केलं आणि पिठाचा गोळा बनवून घेतला आहे. हे घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे वडे एकदम छान होते. मी व्हिडिओमध्ये दाखवले तसा त्याला आकार देऊन घ्यायचा. चाळणीला ऑइल ग्रीस करून मी 25 मिनिटासाठी ठेवून दिले आहे. वडी थंड झाल्यानंतर कट करायची. तेलामध्ये जिरे टाकून मी शॅलो फ्राय करून घेतले आहे. डीप फ्राय केले नाही, कारण घसा खूपच पॅक झाला आहे, त्यामुळे मला आधी बोलता येत नाही आणि ऑइली खाल्ल्यानंतर अजून जरा खराब होईल, म्हणून मी ती एक प्रिकॉशन आधीच घेतली आहे.